अमेरिकेने केलेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून इराण हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे जगभरातील तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात. हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेमध्ये मंजूर झालाय. आता याबाबतचा अंतिम निर्णय इराणी सर्वोच्च नेते खामेनेई घेणार आहेत. राज्यातील 20% तेलाचा व्यापार हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतनं चालतो. या मार्गाने बहुतेक तेल आशियाई देशांमध्ये जातं. तसंच या मार्गाने तेलासह वायूचीही वाहतूक केली जाते. आशियाई देशांसाठी हा महत्त्वाचा निर्यात मार्ग आहे. मात्र हा मार्ग बंद झाल्यास भारत, चीन आणि पाकिस्तानला याचा मोठा फटका बसू शकतो. यामुळे इराणच्या या निर्णयाविरुद्ध अमेरिका कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. इस्रायल इराण यांच्यातील युद्धामुळे एका आठवड्यात कच्च्या तेलाची किंमत वाढून ब्रेंट क्रूड $80 वरती गेलंय. पण हे युद्ध लांबलं तर ब्रेंट क्रूडचे दर $120 प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतात, अशी भीती आहे. दरम्यान इराणवरच्या हल्ल्यानंतर रशिया, चीन, पाकिस्तानने युद्धबंदीची मागणी केलेली आहे. अमेरिकेने इराणवरती केलेल्या हल्ल्यामुळे प्रकरणाला गंभीर वळण लागल्याचं त्यांनी नमूद केलंय. संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटारेस यांच्याकडनं चिंता व्यक्त करण्यात येतेय. अमेरिकेला उत्तर देण्याची वेळ आणि ठिकाण आमचं लष्कर ठरवेल असा इशारा इराणने दिला होता. इराणच्या इशाऱ्यावरती अमेरिकेने प्रत्युत्तर दिलं. इराणने प्रत्युत्तर दिल्यास त्यांचा विनाश नक्की आहे असं अमेरिकेचं प्रत्युत्तर होतं. त्यामुळे एकंदरीतच हे प्रकरण प्रचंड तापलेलं आहे, युद्ध पेटलेलं आहे. या पार्श्वभूमीवरती आता युद्धबंदीची मागणी केली जाते. याबरोबरच या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूया. पुढचे अपडेट्स प्रज्ञा घेऊन येते. पाहत रहा एबीपी माझा.